नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनल मध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर मी आज तुम्हाला चिकन बिर्याणी कशी बनवायची ते दाखवते। तर चला तर आपण साहित्य बघूया। हे बघा, आपण हे 1 किलो चिकन घेतले आणि कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, थोडे काजू घेतले, 1 बटाटा, कोथिंबीर, खडा मसाला घेतलाय, 3 वेलच्या, 1 मसाला वेलची, जरा लवंग, मिरी, तमालपत्र आणि दालचिनी। हा आपण कांदा तळलेला घेतलेला आहे आणि हे आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, पुदिन्याची पेस्ट आणि हा आपला गरम मसाल्याची पावडर आहे, दही आहे, हळद आहे, लाल तिखट आहे आणि मी राईस शिजवून ठेवलाय। तर चला आता आपण सुरुवात करूया। मी गॅस चालू केला आहे, तेल टाकते। आता आपण आधी सुरुवातीला आपलं हे गरम मसाला टाकूया। तेल तापतंय आपलं। आधी आपण ना कांदा तळून घ्यायचा असा ब्राऊन होईपर्यंत। हे बघा, मी आधीच फ्राय करून घेतलाय कांदा। तर आपण हा सगळा गरम मसाला टाकतोय आणि भात शिजवताना मी थोडासा गरम मसाला टाकलाय, जरा लवंग, 4 लवंग, 4 मिरी आणि दालचिनी, हा थोडासा गरम मसाला मी टाकलाय। आणि आपण पावडर पण घेतोय गरम मसाल्याची ना, त्यामुळे ह्याच्यात आता खडा मसाला थोडा कमी टाकायचा, नाहीतर जास्त गरम मसाल्याचं ते झणका मारतो। तर आता आपला हा गरम मसाला टाकला, तर आता मी कांदा टाकते। कांदा पण आपला चांगला शिजून घेऊया आता आपण। बघा, तर आता आपला कांदा आहे ना छान असा शिजलाय। आता आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो, काजू टाकून घेऊया। बटाटा आपल्याला नंतर टाकायचा आहे। आता टोमॅटो पण चांगला याच्यात शिजवून घ्यायचा, चांगलं शिजतोय अजून, जर आपण चांगल्याला शिजवून घेऊया। तर मी हे चिकन आहे ना 2 तास फ्रीज मध्ये ठेवलेलं। ह्याला मी आलं लसूण, धना पावडर, हळद पावडर, मीठ, दही आणि थोडीशी पुदिन्याची चटणी हे लावून फ्रीज मध्ये 2 तास ठेवलेलं। आता ते बाहेर काढले। आता मी हे सगळं शिजवून घेतल्याच्या नंतर आपल्याला शेवटी टाकायचं। हे बघा, आता आपलं आहे ना टोमॅटो छान असं शिजून झालेला आहे। तर आपण आता हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया। या हिरव्या मिरच्या 4-5 असतील आणि आपल्या अंदाजानुसार मी आता थोडंसं आलं लसूण टाकलेलं होतं आधी चिकनला, त्यामुळे आता हे एवढं घेते आणि हे पण आपण तेलामध्ये छान असं फ्राय करायचं। आलं लसूण आधी टाकायचं नाही, कारण की ते ना मग खाली असं लागतं, म्हणून नंतर टाकायचं। आता आपण पुदिन्याची चटणी पण टाकू। ही 1 चमचा घेतलेली आहे। हे पण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं। हे बघा, छान असं आपलं हे फ्राय झालेलं आहे। आता आपण याच्यात लाल तिखट टाकायचं। मी हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे हे लाल तिखट आणि गरम मसाला पण असतो ना, म्हणून लाल तिखट जरा आपला कमीच टाकूया। आणि ही आपल्याला गरम मसाल्याची पावडर राहिलेली आपली टाकायची, ती थोडीशी टाकते, आणि जास्त नको टाकायला, थोडीशी टाकते। हे पण तेलात आता आपली चांगली फ्राय झाली आहे। आता आपण थोडीशी हळद टाकूया। आता आपण दही टाकूया। थोडासा बारीक गॅस करूया। हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं। हे बघा, चांगलं आपलं हे तेल सुटेपर्यंत मी
भाजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला बटाटा टाकायचा आहे हा, आणि चिकन टाकायचं आहे. हे बघा, मी थोडस ना मीठ टाकलेलं, चिकनला लावलेलं जरा मीठ, आणि भाताला पण टाकलेलं आहे. तर आता आपण 1 चमचा मीठ टाकते मी, बस एवढं. आता हे आपल्याला वाफेत थोडस शिजून घ्यायचंय चिकन. जर वाटत असेल तर थोडस आपल्याला पाणी टाकूया आपण थोडस, कारण की चिकन शिजलं पाहिजे ना. आधी ह्याच्यात आपण तेलातच चांगलं फ्राय करून घेऊ, आणि नंतर थोडस पाणी टाकूया. हे बघा, हे चिकन छान ह्याच्यात तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. तर आता आपण थोडस पाणी टाकूया, म्हणजे ते शिजलं पाहिजे ना. हे बघा, पाणी टाकते मी. ह्याच्यात ठेवलं तर ना चिकन, त्याच्यातच पाणी टाकून आता ह्याच्यामध्ये शिजायला ठेवते. जरा 10 मिनिट आपलं चिकन शिजून घेऊया. बॉयलरला जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजतं. हे बघा, आपण ना आता झाकण ठेवूया. आपलं ना चिकन छान असं शिजून झालेलं आहे, आणि सुक्क पण झालंय. तर आता आपण आहे ना अर्ध जरा काढून ठेवूया ह्याच्यामध्ये, कारण की आपल्याला थर द्यायचा आहे ना भाताचा, त्यासाठी आपण जरा ही ग्रेव्ही काढून घेऊया. हे बघा, आता आपण ही ग्रेव्ही काढली आहे एवढी. आता आपण याच्यामध्ये राईस टाकूया. हे बघा, अगदी मोकळा शिजवायचा भात. तो पण 1 तास आहे ना आपला तांदूळ भिजत ठेवायचा. मी गॅस कमी केलेला आहे, आणि लगेच 1 वाफेमध्ये बंद करायचा, कारण की आता आपला तांदूळ भात ह्याच्यात पण शिजणार ना. जरा आपण 2 मिनिट वाफ देणार ना ह्याला. बघा, तर आता आपण राईस टाकलेला आहे. तर आपल्याला ह्याच्यावर आहे ना हा जो आपला तळलेला कांदा आहे ना तो टाकायचा. ह्याची टेस्ट खूप छान लागते. आणि जरी आपण दुसऱ्या भाज्या करणार, कुठल्या पण भाजीला आपण असं चिकनची भाजी म्हणा किंवा दुसऱ्या काही भाज्या करायच्या असेल, तर मी काय करते, हा कांदा तळून आहे ना मिक्सरमध्ये वाटून अशी याची पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण याची चव खूप छान लागते भाज्यांमध्ये. आता आपण कोथिंबीर टाकूया ह्याच्यात थोडीशी, आणि आता आपण पुन्हा चिकन टाकूया. हे बघा, आता हे चिकन पुन्हा असं सगळीकडे आपण पसरून घेऊया. आपण आहे ना ह्याच्यामध्ये आपलं हे चिकन टाकलेलं आहे. तर आता पुन्हा आपल्या हा राईसचा एक थर द्यायचा आहे. हे बघा, पुन्हा ह्याच्यावरून राईस टाकायचा आपल्याला असा. ही आपण दम बिर्याणी करतोय. बघा, पूर्ण असं टाकून घेऊया आपण त्याच्यावर. बघा, आता आपण आहे ना भात पूर्ण टाकून घेतला. आता आपला हा कांदा आहे तो आपण सर्व टाकून घेऊया. हे बघा, हे बघा, सगळा कांदा टाकलाय. थोडीशी कोथिंबीर टाकते, नंतर पुन्हा जेवताना आपण टाकू. आणि मुलांना कलर हवाय बोलतायत, मम्मी कलर टाक. तर मी हा ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे. त्याच्यात थोडस दूध टाकलंय. दुधामध्ये हा ऑरेंज कलर आपला खायचा जिलेबीचा कलर आहे ना तो घेतलाय. तर आता आपण हा कलर टाकूया. हे बघा, असा कलर टाकून घेऊया आपण. हा ग्रीन कलर टाकते मी. छान असा कलर आलाय, आता तयार झालाय मस्त. आता आपण आहे ना याच्यावर, आणि जर आपल्याला केवढा इंसेस जर आवडत असेल तर ते पण आपण 1-2 ड्रॉप फक्त टाकायचे. तर माझ्याकडे आहे, मी बघूया थोडस टाकते मी, जास्त नाही, फक्त 2-3 ड्रॉप आपण टाकूया. हे बघा,
आणि आपण आता याच्यावर झाकण लावून ठेवून देऊया. थोडंसं वरून जरा तूप टाकूया. हे तुपाने पण छान टेस्ट लागते. हे बघा तूप टाकलेलं आहे. आता आपण थोडंसं वरून कोथिंबीर टाकूया. तूप आपल्या ताटाला लागू नये. हे बघा कोथिंबीर टाकली आणि आपण आता झाकण ठेवूया याच्यावर आणि याच्यावर जड काहीतरी ठेवायचं. मी आपला हा खलबत्ता आहे तो ठेवते. आता हे आपण 5 मिनिट ठेवूया. 5-7 मिनिटं वाफेमध्ये तर छान आपली ती बिर्याणी आता रेडी होणार. चला आता बघूया आपण आपली बिर्याणी कशी झाली तयार. हे बघा छान असा सुगंध सुटलाय. आता आपण बघूया आता हे कलर आपले आणि थर मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे. हे बघा छान सुटसुटीत झाली. बिलकुल चिकट नाही झाली. छान झाली अशी सुटसुटीत. आपली बिर्याणी ही तयार झाली आहे. मैत्रिणींनो आपली ही चिकन बिर्याणी रेडी आहे. बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली का नाही ते शेअर करून सांगा, कमेंट करा आणि लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.